कळी मला आता येताना विचारत होती, ताई अत्याचार म्हणजे काय? फार मोठा प्रश्न आहे. ताई अत्याचार म्हणजे काय? एवढा मोठा शब्द मी म्हणलं, अगं तू गुलाबाची कळी, अगं तू गुलाबाची कळी, उद्या तुझं फूल होणार, पण पडलीच कुणाची वाईट नजर, तुझा मात्र जीव जाणार. ती लहान बिचारी, तिला ते कळलं नसावं. म्हटलं जरा आपणच तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधत बसावं. आणि मग ट्रेनमध्ये ही कविता झाली की लाज लज्जा शरम आब्रू, लाज लज्जा शरम आब्रू, बाईच्याच गळ्यात डोरलं का, बाईच्याच गळ्यात डोरलं का, हवस भरल्या नजरा साऱ्या, कृष्ण कुणी चोरला का. लाज लज्जा शरम आब्रू, बाईच्याच गळ्यात डोरलं का, हवस भरल्या नजरा साऱ्या, कृष्ण कुणी चोरला का. अंगणात सडा तिच्या भावनांचा, अंगणात सडा तिच्या भावनांचा, दुःखही तिचं ती त्या रांगोळीत रेखाटते, दुःखही तिचं ती त्या रांगोळीत रेखाटते. अपेक्षांना त्या गॅसवर शिजवत शिजवत, अपेक्षांना त्या गॅसवर शिजवत शिजवत, स्वप्नांनाही लाटत असते. काढावा तो पेपर, सकाळी सकाळी आपलं काम, काढावा तो पेपर, वाचावी ती बातमी, अत्याचार बलात्कार एवढंच काय. हळू बोलावे लागतात हे शब्द बरं का. होते ते होते, पण शब्द उच्चारताना हळू बोलावं लागतं. अत्याचार बलात्कार एवढंच काय, तर कधी कधी जिवंत पोरगी जळते. आता अजून आवाज बारीक व्हायला पाहिजे, कारण सरकार म्हणते लाडकी बहीण योजनेचा सगळा लाभ मिळते. मला वाटते लाडक्या बहीण योजनेमध्ये हे असायला हवं, 500च्या 3 नोटांमध्ये आमचं काही पोट भरत नाही. योजनांच्या बाजारभावाचा अजून थोडा हिशोब करा, योजनांच्या बाजारभावाचा अजून थोडा हिशोब करा. माहिती आहे मला पैसे असणार तिजोरीत, माहिती आहे मला पैसे असणार तिजोरीत, अंमलात येणारी एक तरी योजना त्या कळीसाठी दान करा. शेवटच्या ओळी आहेत काही की ती खूप सुंदर दिसते, ती खूप सुंदर दिसते, म्हणजे ती खूप सुंदर दिसत असते. माझी कळी थांबली होती बरं का फुल व्हायची. ती कळी खूप सुंदर दिसत असते, तिचं फूल होताना, समाजाच्या हितासाठी स्वतः वाट शोधताना भाकरी थापते. मी बघितल्यात माझ्या मैत्रिणी ज्या मुंबईत राहतात पण भाकरी थापतात. ती भाकरीही थापते, पिठल्यात मिठाचा आता अंदाजही अचूक घेते. दुःख फक्त याचं आहे 21व्या शतकामध्येही 6 वर्षाची कळी बलात्काराला बळी जाते. आणि शेवट हा थोडा इमोशनल असा की म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक वे आहे, मार्ग आहे, तो असा की रावणाने सीतेला फक्त उचलूनच नेलं, रावणाने सीतेला फक्त उचलूनच नेलं, आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणानं महाभारत केलं. म्हणून म्हणते शेवटी ती कालही होती, ती कालही होती, ती आजही आहे, ती उद्याही राहणार. चिरडलेली ती कळी अंताला आमंत्रण देणार. धन्यवाद. आणि चैतन्य दादांच्या खरं तर मला पहिला म्हणजे मंच जे आहे मी काव्यवाणीपासून सुरुवात केली होती आणि तिथपासूनच मला आता मंच मिळत आहे. तर सरांच्या फार हे आहेत की एक सरांना पॉलिटिक्स फार आवडते असं मला वैयक्तिकरित्या वाटते. त्याच्यामुळं ह्या ओळी मला घ्याव्याशा वाटतात की काय करू नवल मरणाचे, काय करू नवल मरणाचे, जिवंतपणीच माणूस जळतो आहे आणि ते राज्य करते म्हणे, ते राज्य करते म्हणे, सांगा त्यांना सदरा आतून फार मळतो आहे. लोक सांगतात, आता जरा प्रेमावरच्या पण ओळी झाल्या, जो लोक सांगतात पत्र भेटी मिठी गाठी स्पर्श खूप काही झालं, लोक सांगतात पत्र भेटी मिठी स्पर्श खूप काही झालं, काय करावी मी त्याच्या डोळ्यातच सारा भाव कळतो आहे. पुष्कळ भेटी झाल्या हो अप्सरांच्या, ह्या मुलाकडच्या लाईन आहेत. म्हणजे ही ऍक्च्युली गझल होती जी मला ओळींमध्ये घ्यावी लागते कारण ती 3-4च ओळींची आहे. सो
पुष्कळ भेटी झाल्या व अप्सरांच्या, पण अशी एकही नव्हती, कारण दुसऱ्यांचे मी ओठ पाहिले आणि तिच्या फक्त हसण्यावर भाळतो आहे. आणला होता तिच्यासाठी गजरा, पण आमच्या लाडकीनं पाहिला. आणला होता तिच्यासाठी गजरा, पण आमच्या लाडकीने पाहिला. आता आठवून प्रियसीला बायकोच्याच वेणीत माळतो आहे. रावणाने लंकेत सीता फक्त नेली, तर दरवर्षी जळतो आहे. आणि खरे अत्याचारी तर सरकार आपल्या घरातच पाळतो आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्रद्धा. पॉलिटिक्स आवडतं म्हणजे काही चुकीच्या गोष्टींवरती कवी लेखकांचं बोट ठेवण्याची गरजही असते, त्यामुळे थोडंफार ठेवत असतो. 100 लोक नाही, पण कमीत कमी एक तरी आपल्यामुळे बदलावा इतकीच अपेक्षा. यानंतर तृप्ती तिकोने. मुक्ता कोरपे यांनी तयार राहायचं आहे.